चाललो आम्ही बाहेर त्यांना काय नाही तर मला सांगायला त्याला बाहेर घ्या मी बघतो का तू म्हणतोय तर मी द्यायचं माझ्याला काय करायचं सचिन त्याला घ्या नाही मेहनत करायची ह्यांच्या एका निर्णयामुळे याला पोरांच्या यायला घोडा लावायचा का निर्णय काय आता येऊ पंच काय सांगतो मी शिक्की वाजवली मग त्याचं काम कुठं मग आम्ही थांबवायचा का संयोजन कमिटीचं काम आहे ना कोणता थांबवायचा आमचं काम आहे का तू कोणता थांबवायचा आम्ही लाख लाख रुपयाच्या बोर कष्टाच्या पैसे पाडलेले आणि 200-250 रुपये दारामोड आम्ही बेकार काय पाणी देऊन आला काय मुद्दामच म्हणायचं होता मुद्दामच म्हणायचं 37 सेकंद जाताय म्हणजे 37 सेकंद जाताय म्हणजे काय तुम्हाला व्हिडिओ दाखवला मी 37 सेकंड कुठं जायचे आपण पंचगिरी करतोस ना किती सेकंड करते ती पंचगिरी करते ना तू मला नियम सांग तुम्ही सांगताय ना की पंच आले की हा नियम सांग मग त्याचं काम आहे का नाही नाही काम बोललं का म्हणजे वर मेला काय कोण करणार आहे हेच हाणून मारून येणार आहे का मग आपला मग काय करता त्यांचं काम आहे त्यांनी सांगितलं त्याचं काम नाही ना आपल्या पंचगिरी करायची नाही त्याला पंचगिरी ऐकायची नाही म्हणजे तुमच्याकडे बघूनच त्याचं काम काय जीव गेला असता म्हणजे काय केलं असतं सातारा जिल्ह्याची जी ट्रायल झाली कुमार मराठी केसरीची 18 वर्षे वयाच्या आतली ट्रायलची काल स्पर्धा होती सातारा जिल्ह्याची ट्रायलमध्ये सकाळी 9:30 वाजल्यापासून वजनं चालू झाली की 1 तास 1.5 तास रेस्ट परत कुस्त्या चालू झाल्या नॉनस्टॉप कुस्त्या करायला 12:30 पर्यंत कुस्त्या चालू झाल्या जवळजवळ 250-300 मुलं आली होती तशी मुलं आली ती कमीत कमी 2 दिवस स्पर्धा चालायला पाहिजे या संयोजक कमिटीने एका दिवसाचा सगळा कार्यक्रम उरकून घेतला मुलांना रेस्ट नाही मुलांना जेवणं खाल्लं काय जेवली ती का मुलं लांब ना आली कशी गेली काय गेली काही याच्याशी घेणं नाही म्हणजे त्यांनी पंच कमिटी जी आणली होती ती सगळी नौकी पंच कमिटी होती म्हणजे एखाद्याला त्यातला अभ्यास जास्त असेल कुणाला कमी असेल पण काय बऱ्यापैकी सगळी नौकीच होती मग ती म्हणजे आम्ही NIS झालेली आणली ती NIS केलं म्हणजे काय सगळा कुस्तीतला अनुभव आला काल असंच झालं पहिला सचिन शेलाराचा पुतणी आहे ती शेवट फायनल आला होता चांगला होतकरू मुलगा आहे 2 वर्षात महाराष्ट्रातली नंबर 1ची जोड होईल अशा पद्धतीनं पहिला नाही आज त्याच्या पाठीमागं अख्खं शेलार कुटुंब त्या मुलाच्या मागं पळतंय म्हणजे पहाटे 4 वाजल्यापासून चुलता घेऊन येणार त्याचं प्रॅक्टिस येणार त्याला खाया पाणी खातोय कसा झोपतोय काय करतोय ही संडास कशी होती पहिल्यावर म्हणजे काय डायरेक्ट काय आज तालमीने घातला आणि उद्या असं नाही त्याला 10 वर्षे घासायला लागते ती घरातला माणूस एक सेपरेट त्यासाठी यायला लागतोय त्यासाठी त्या मुलाची काल फायनलला कुस्ती आली दुसरा मुलगा बी आमच्याच गावातला होता आमच्याच घरातला मुलगा आहे तो दोन्ही मुलं घरातलीच पण कुस्तीत काय तर चालत नाही ना कुस्ती झाल्यानंतर दोस्ती झाल्यानंतर त्या मुलाला एका ढाक लावल्यानंतर खाली मॅटला जर 5 सेकंदात जर कुस्ती काय ॲक्शन जर होत नसेल कुठल्या डावाची तर ती परत ओपन करायला लागते मग ती 5 सेकंदात कुस्ती ओपनच नाही केली ती कुस्ती 37 सेकंदावर नेली आणि त्या मुलांना ढाक लागल्यावर त्या मुलाचं वरच्या काय जोपर्यंत शिट्टी वाजवत नाही किंवा त्याला विजय घोषित करत नाही तो जास्तच ग्रीप आवडत गेला आणि या
पहिलवान सचिन शेलाराच्या पुतण्याला चॉक लागला, त्या गाठीला फास लागला. शेवट त्या पोरानं अंग टाकलं, त्याचं अंग सगळं पूर्ण पांढरं पडलं, या डोळ्यात रक्त उतारलं. तेव्हा कळलं की आईला ह्याला काहीतरी झालं. मग आम्ही पळत गेलो. मुलगा मस्त आमच्यापासून 20 फुटावा आहे, 10 फुटावा आहे. पण 10 फूट आम्हाला चांगलं 1 किलोमीटर गत वाटलं. काय झालं म्हणजे पोरच झालं हो. म्हणजे थोडक्यात त्याचा पुनर्जन्म झाला, अशी परिस्थिती काल झाली. म्हणजे ही संयोजक कमिटीचं नियोजन आहे का कुठल्या पंचांचा अनुभव आहे. पण चालते ह्याचा येणार झाला, त्याचा येणार झाला म्हणजे काही झालं का. मग ही कसं झालं 37 सेकंदावर कुस्ती का नेली. म्हणजे ही जी कारभार जी आत्तापर्यंत जी चाललेला आहे का नाही, ही फार विचित्र आणि चुकीचं चाललं आहे. आणि आत्तापर्यंत पैलवानांना इतका त्रास की आता ह्याच्या पाठीमागे बी त्रास झाला. एखादा पैलवान सत्याच्या बाजूने किंवा ह्यांना असं तुमचं चुकतंय म्हणाय गेला किंवा हे चुकीचं आहे, चल निघ तालमीतनं निघ, तुमचं ऑफिस बाहेर काढा, तुमचं ही करा, नाहीतर तुम्हाला फौजदारी गुन्हा दाखल करीन, पोलीस स्टेशनला अडकिवीन. ह्या सगळ्या भीतीपुटी ह्याच्या पाठीमागची पैलवान निघून गेली. लोक काय सांगतात, पैलवान जेवढा चांगला असतो जेवढा दांडका असतो तेवढा हळवा बी असतो. त्या हळव्या पैलवाना ज्याने आजपर्यंत सगळं त्या पैलवानात सगळं यांनी श्रेय घेतलं. तर पैलवानी तालीम आज महाराष्ट्रात सातारा तालीम म्हणलं की एका जोडीत 17-18 पोरं असायची. तालमीत मेहनत मारायची जागा नसायची, झोपायची जागा नसायची. आज 25 आणि 30 मुलं येते. हळूहळू पोरं वाढत जाते. ते आम्ही सकाळ संध्याकाळ मुलांचं प्रॅक्टिस घ्यायला जातो. आमच्या काही घरातली मुलं येते, बाकीची काय मुलं येते, तुम्ही येऊ नका. आणि काल विशेष म्हणजे स्पर्धा झाल्यानंतर ते तक्रारी अर्ज केला आहे पोलीस स्टेशन, सिटी पोलीस स्टेशनला आमच्या नावाचा. म्हणजे माझ्या नावाचं असेल, आधीच तिंबोळे असतील, नवनाथ शेंडगे असतील. नवनाथ शेंडगे बिचारा तर तो आला बी नाही का, तरी त्याचं नाव घातलं तक्रारी अर्ज. का तर ते काय नाही, ते सत्याची बाजू बोलून यायचे विरोध करतोय. काय ही योग्य नाही ना. म्हणजे तालमी देऊ नका. का तालमी देऊ नका. आज सरकारनं जर 2.5 कोटी रुपये या तालीम संघाला दिले, ते त्याला काय कुलपं लावायला दिलं नाही. इथं पैलवान शेतकरी कुटुंबातलं पैलवान व्यायाम करतो आणि इथं पैलवान होण्यासाठी दिलेले आहेत. तिथं काय कुलपं लावायला दिलं ते का काय नाही. आपलं संध्याकाळचं लावायचं कुलूप. मळ्यातलं कसं एखादं फार्म हाऊस असतं स्वतः मालकीचं, कुलूप लावायचं, सकाळला जर वेळ भेटला तर खोलायचं, आता 2-2 दिवस कुलूपच लावायचं. अरे काय चाललंय काय बाजार हा. म्हणजे त्या तालमीत काय आहे का नाही काय हा. आम्ही अजून जरी गेलो संडाचं पिंडाचं सगळी हातानं धुतोय. तालमीच्या कडनं इच्छूक आटा समोरच्या दरवाजाला कुलूप लावलं. रातच्या मुलाला एखाद्या बाथरूम लागते, संडास लागते, इच्छूक आटा, गवत, झाडं, झुडपं, काय एखाद्या मुलाला जर काय झालं तर जबाबदार कोण. काय नाही, मिली जगली काय नाही, आमची खुर्ची राहिली पाहिजे. आता ती खुर्चीचा बी काय विषय आहे, ती खुर्ची डुप्लिकेट आहे का ओरिजिनल आहे. आता सगळ्या जिल्ह्यातल्या पैलवानाने आम्हाला सगळ्या सांगितलंय कालच, तुम्ही कोणताही एक तारीख निवडा किंवा एक दिवस निवडा, आम्ही सगळी 1000-1200 पैलवान आम्ही सगळी जिल्ह्यात नेतो. आणि जी काय आहे ती सगळे धर्मादाय ऑफिसला बी जाऊ, तिथं एक पत्र देऊ, परत तिथनं येऊ आपण कलेक्टर साहेबांना एक पत्र देऊ, तिथनं जाऊ परत SP साहेबांना एक पत्र देऊ. हे नक्की काय आहे. अध्यक्ष वरणांनी म्हणायचं आमची शिष्टमंडळ सांगितले तुम्ही येऊ नका, तसं आमच्या बी सगळ्या महाराष्ट्रातल्या किंवा सातारा जिल्ह्यातल्या शिष्टमंडळ पैलवानांनी सांगितले तुम्ही तिथे जाऊन पोरांची कुस्ती मेहनत घेत जा. ही सरकारी तालीम आहे, ती कोणाच्या मालकीची नाही. सरकारनं निधी दिलाय 2.5 कोटी रुपये पैलवान होण्यासाठी दिलाय. इथं काय कुलप लावण्यासाठी दिलेलं नाही. तर इथून मोर कुठलाही मनमानी कारभार चालणार नाही अशी सातारा जिल्ह्यातल्या सर्व पैलवानांची ही एक सूचना आहे किंवा वॉर्निंग आहे.